आईची सावली. मित्रांनो, जगात कितीही मोठे झालो तरी आपल्या आयुष्यातील खरी सावली, खरी छत्रछाया फक्त आणि फक्त आपले आई वडील असतात. आज मी तुम्हाला एक अशा मुलाची कथा सांगणार आहे ज्याने आपल्या आईला अडथळा मानलं, पण जेव्हा संकटाच्या वादळाने त्याच्या आयुष्याला तडाखा दिला तेव्हा त्याला उमगले की खरी सावली, खरी साथ ही फक्त आईचीच असते. एका छोट्या गावात राहणारा अमोल नावाचा मुलगा लहानपणापासून त्याच्या आयुष्याचं केंद्रबिंदू म्हणजे त्याची आई होती. वडील लवकरच वारले होते, त्यामुळे आईनेच आई वडील दोन्ही भूमिका पार पाडली होती. सकाळी शेतात काम करून येणे, दुपारी मुलाला शाळेत पाठवणं, रात्री थोडं शिवणकाम करून घर खर्च भागवणं, अशा हजारो यातना सहन करून आईने मुलाला वाढवलं. अमोल हुशार होता, पण जसजसा मोठा होत गेला तसतसा त्याच्या मनात एक विचार वाढत गेला. आई म्हणजे फक्त बंधन, अडथळा. कारण गावातले त्याचे मित्र शहरातल्या झगझगीत गोष्टी दाखवायचे. कोणी मोबाईल, कोणी मोटारसायकल, कोणी मोठ्या घराची चर्चा करायचे. अमोलच्या मनात हीनगंड निर्माण झाला. त्याला वाटू लागलं, माझं आयुष्य मागे पडतंय कारण माझी आई मला पुढे जाऊ देत नाही. एक दिवस त्याने आईला थेट सांगितलं, तू माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी अडचण आहेस. मला स्वतंत्र व्हायचंय, मला तुझ्या सावलीत नाही जगायचं. आईने डोळ्यातलं पाणी आवरलं, पण मनातून मात्र तुटली. तरी तिने हळू आवाजात एवढंच म्हटलं, बाळा, आईची सावली कधीच अडथळा नसते. ती फक्त उन्हापासून वाचवणारी छत्रछाया असते. पण तुला वाटत असेल तर जा, तुझ्या मार्गाने तू जग. अमोल शहरात गेला. सुरुवातीला सर्व काही छान होतं. नोकरी लागली, चांगलं घर मिळालं, मित्र परिवार मिळाला. तो स्वतःला यशस्वी समजू लागला. पण हळूहळू वास्तव वेगळं समोर आलं. ऑफिसमध्ये स्पर्धा वाढली, खूप ताण आला. मित्रांनी स्वार्थासाठी साथ सोडली. तो कितीही मोठा झाला तरी मनातून एकटेपणा वाढू लागला. एक दिवस अचानक मोठं संकट आलं. कंपनी बंद पडली, नोकरी गेली, पैशाची चणचण सुरू झाली. मित्रांनी पाठ फिरवली, घर मालकाने घर सोडायला लावले. अशा वेळी अमोल एका बाकड्यावर बसून विचार करत होता, आज मी खरंच कुणाच्या सावलीत आहे? कोण माझ्या डोक्यावर हात ठेवणार? त्याच वेळी त्याला आपल्या आईची आठवण झाली, जिच्याबद्दल त्याने कधी कटू शब्द बोलले होते, जिला अडथळा म्हटले होते. तीच आई कितीही थकली असली तरी त्याला कधी भुकेले ठेवत नव्हती. त्याला जपण्यासाठी स्वतःच्या आयुष्याची सारी स्वप्न तिने अर्पण केली होती. मनात प्रचंड पश्चाताप घेऊन अमोल गावाकडे निघाला. घराच्या दारात पोहोचला तेव्हा आई चुलीपाशी बसून साधी भाकरी भाजी बनवत होती. मुलाला पाहताच तिच्या डोळ्यात आनंद अश्रू दाटले. अमोलने आईच्या पायावर डोकं ठेवलं आणि रडत रडत म्हणाला, आई, मला माफ कर. मी तुझ्या सावलीचं मोल कधीच ओळखलं नाही. आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि हलक्या आवाजात म्हटले, बाळा, आईची सावली कधीच संपत नाही. तू किती दूर गेला तरी माझं आशीर्वादाचं झाड तुझ्यावर सदैव पसरलेलं होतं आणि कायम राहील. मित्रांनो, ही कथा आपल्याला एकच शिकवण देते, पालकांची किंमत त्यांच्या नसताना कळते. ते आपल्यावर ओझं नसतात, ते आपल्यासाठी आयुष्यभर दिलेलं आशीर्वादाचे छत्र असतात. म्हणून जेव्हा आई वडील जिवंत आहेत तेव्हा त्यांच्यावर प्रेम करा, त्यांचे ऐका, त्यांना आपुलकी द्या. कारण एकदा ते हात सुटले तर पुन्हा कुठेच अशी सावली मिळत नाही. शिकवण: पालकांची खरी सावली हेच आपलं आयुष्य घडवणारे आशीर्वाद असतात. त्यांची किंमत वेळेवर ओळखा.